त्यात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतल्या वैजनाथ मंदिरामध्ये जात दर्शन घेतलंय। धनंजय मुंडे यांनी तिथे पोहोचत दर्शन घेतलंय। परळीमध्ये ते गेल्या 2 दिवसांपासून दाखल झालेले आहेत। परळीत आल्यानंतर त्यांनी आधी वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली अशी ही माहिती समोर आलेली होती आणि त्यावरून जोरदार टीकाही करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेला जर कराड कुटुंबियांची भेट घेतली तर देशमुख कुटुंबियांची भेट का नाही घेतली असाही सवाल केलेला होता। तर मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतल्या वैजनाथ मंदिरात जात दर्शन घेतले। एकीकडे त्यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी होत असतानाच दुसरीकडे त्यांनी परळी वैजनाथ मंदिरामध्ये जात दर्शन घेतले। अधिक माहिती घेऊया, स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, काय अधिक माहिती? आपण नक्की बघू शकतो की मंत्री धनंजय मुंडे आहे ते बाळाची पासपोर्ट दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। ते दर्शन घेऊन आता ते मंदिराबाहेर देखील पडले आहेत। मात्र माध्यमांशी त्यांनी बोलण्यास नकार दिला असतं, बोललं असतं त्यांनी काही उत्तर दिलं नाही। नक्कीच, मात्र साधारण किती काळाचा त्यांचा परळीतला मुक्काम आहे, काही माहिती कळू शकली आहे का? नाही, अद्याप काही ताबडतोब माहिती नाही। आज ते दर्शनाला आले असता त्यांनी दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर ते बाहेर पडले। मात्र माध्यमांनी त्यावेळी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ते बोलणार नाही असं स्पष्ट माध्यमांनी सांगितलं। नक्कीच, मात्र आता आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून ते परळीमध्येच आहेत आणि त्यांनी अगदी वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली अशी सुद्धा माहिती समोर आलेली होती आणि त्यावरनं टीका सुद्धा झालेली होती। याबद्दल काही माहिती कळू शकली आहे का आणखी? नाही, आता कालच हे होतं कराड्यांच्या पत्नी त्यांनी सांगितलं की अशी कुठलीही भेट आम्ही घेतली नाही। मात्र जी आपल्याला माहिती काल भेटली होती त्या अनुषंगाने सकाळी धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं आणि तशी माहिती देखील भेटली होती। मात्र या भेटीबद्दल धनंजय मुंडे आहे आणि धनंजय मुंडे देखील काही बोलले नाहीत आणि कराड यांच्या पत्नीने देखील भेट नसलं झाल्याचं सांगितलेलं आहे। नक्कीच, मात्र आज काही विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं, काही विशेष दिवस असल्याबद्दल ही वैजनाथाची पूजा झाली का, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? मंत्री धनंजय मुंडे ज्या वेळेस परळीत असतात ते नक्की म्हणजे दर्शनाला या ठिकाणी येत असतात आणि विधिवत पूजा करून ते या ठिकाणी विधिवत पूजा देखील करत असतात। हा त्यांचा परळीत आल्यावर हा रुटीन त्यांचा प्रोग्राम असतो। विशेष म्हणजे दर्शनाला ते जर परळीत आले तर दर्शनालयाशिवाय ते दर्शन केल्याशिवाय परळीच्या बाहेर देखील जात नाही। नक्कीच, तर परळीमध्ये दाखल झाल्यानंतर नित्य नियमित ते इथे येऊन पूजा अर्चना करत असतात आणि सध्या वैजनाथाची पूजा करत असतानाची ती दृश्य जी आहेत ती समोर येत आहेत। जी काही पूजा केली जाते त्या पूजेमागचा काही वेगळा हेतू असतो, दरवेळेलाही अशा स्वरूपाची पूजा होते की यावेळेला काही वेगळी पूजा झालेली होती? स्वानंद, काही कळू शकले? ज्या वेळेला मंत्री धनंजय मुंडे हे परळीत असतात त्याच्या वेळेला ते वैद्यनाथाचं दर्शन दररोज म्हणजे त्यांचा नित्यक्रम असतो परळीतला की ते परळीत आल्यावर वैद्यनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय ते पुढचं काम सुरू करत नाहीत। मात्र आता कामाला सुरुवात करणार आहेत तर ते परळीतनच कामाला सुरुवात करणार आहेत की परत मुंबईमध्ये जाणार आहेत, याबद्दल काही माहिती मिळाली का? कारण शिर्डीमध्ये सुद्धा येत्या शनिवारी रविवारी एक महत्त्वाचं अधिवेशन पार पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं। नाही, आता आज बहुतेक